कार्य काय आहे, स्वरूप काय आहे आणि स्वभाव काय आहे. त्या कार्याचं स्वभावाचं वर्णन पहिल्या श्लोकामध्ये आपण श्रवण केलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ज्या भगवंताची 7 दिवस पर्यंत आपण कथा श्रवण करणार आहोत तो भगवंत कसा आहे तर सच्चिदानंद रूपाय, सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप विश्वोत्पत्त्यादि हेतवे. त्याचं कार्य काय आहे करतो, हे जग निर्माण करतो, हे जग सांभाळतो आणि या जगाचा विनाश करतो असा तो. तर कोण, त्याचा स्वभाव कसा आहे, तापत्रय विनाशाय, आपल्या जीवनामधले तिन्ही ताप जो नष्ट करून टाकतो असा कोण तर श्रीकृष्णाय वयं नमः. असा तो कृष्ण परमात्मा 7 दिवस पर्यंत या कथेच्या सानिध्यामध्ये आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि आपला उद्धार का बरं होणार नाही. 7 दिवसामध्ये जर परीक्षिती महाराजांचा उद्धार होत असेल तर आपला उद्धार का होणार नाही. पण उद्धार होण्याकरता अगोदर कथा श्रवण करत असताना ती कथा एक चित्ताने श्रवण घडावी. त्याचं श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यासन या गोष्टी आपल्या जीवनामध्ये या 7 दिवसामध्ये घडल्या पाहिजे. 88,000 श्रवणक मुनी नेहमीच्या नावाच्या अरण्यामध्ये कथा श्रवण करण्याकरता विराजमान आहेत. सुतजी महाराज त्यांना एक परम पावनाचं चरित्र सांगत आहेत. विविध प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर देत असताना शौनकजीने विचारलं, त्याने आतापर्यंत अनेक कथा श्रवण केल्या, आता आम्हाला अशी कथा सांगा जी कथा आमच्या कानाला गोड लागेल आणि ज्या योगे जी कथा श्रवण करून आमचा उद्धार होईल, आम्हाला कृष्ण कन्हैयाची प्राप्ती होईल. त्याकरता सुतजी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम, या कलेमध्ये एकच साधन असं आहे, ते साधन आपला उद्धार करणार आहे. त्या साधनाचं नाव आहे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. या कलीमध्ये एकच साधन सांगितलेलं आहे आपल्या उद्धाराचं आणि त्या साधनाचं नाव आहे श्रीमद भागवतम शास्त्रम. पुढे या भागवताचा महिमा सांगत असताना सुतजींनी सांगितलं 7 दिवसाची ही कथेची मर्यादा, ही परंपरा नारद मुनींनी सुरू केली. म्हणजे कुठे तर विशाल नावाच्या नगरीमध्ये 4 सनत कुमार, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं नारदजींची भेट झाली आणि त्यांच्या दुःखाचं कारण त्यांनी विचारलं. आणि मग नारदजींनी सांगितलं की मी माझ्या दुःखाने दुःखित नाही, तर मी पवित्र अशा वृंदावन भूमीमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर भक्ती माता मला भेटली. ती दुःखी आहे, तिचे 2 पुत्र वृद्ध झालेले आहेत, त्यांना जाग करण्याकरता ती प्रयत्न करत आहे. अनेक नद्या, पवित्र नद्या त्या भक्ती मातेची सेवा करत आहेत. तरी सुद्धा भक्ती माता ही दुःखी का तर माझ्या 2 पुत्रांना जाग करण्याचं काम आज कोण करेल या जगामध्ये. शोध घेत असताना त्या भक्ती मातेची आणि माझी भेट झाली आणि त्या भक्ती मातेने मला विनंती केली, भो भो साधू शरणतिष्ठम मच्चिंतामपि नाशयः दर्शनं तव लोकस्य सर्वतागहरं परम. भो भो साधू शरणतिष्ठम, महाराज माझ्या जीवनामधली चिंता, माझं दुःख तुम्ही दूर करा. का कारण तुमच्या दर्शनानेच, दर्शनं तव लोकस्य सर्वथा अघ परम. अघ म्हणजे पाप, तुमच्या केवळ दर्शनानेच पाप निघून जातं म्हणे. साधू संतांच्या केवळ दर्शनाने. वास्तविक पाहता आजच्या कलीमध्ये साधू संत भेटणंच अवघड आहे, त्यांची भेट होणंच अवघड आहे, ते आपल्या जीवनामध्ये येणं अवघड आहे. बहु अवघड